विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सूत्र माहिती आहे बघा, एचा घन अधिक बीचा घन बरोबर ए अधिक बी गुणिला ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। आता ए घन अधिक बी घन याचे फॅक्टर्स म्हणजे अवयव या पद्धतीने पडतात। आता या सूत्रावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 सोडवायचा आहे। यामध्ये पहिलं एक्झाम्पल लिहिलं बघा, एचा घन अधिक 8a 8/a चा घन। तर या ठिकाणी पहिली जी टर्म आहे एचा क्यूब आहे आणि दुसरी टर्म जी आहे ती 2/a त्याचा क्यूब म्हणजे एचा घन अधिक 2/a चा घन। तर या ठिकाणी पहिली जी किंमत आहे ती आपण a म्हटली तर फर्स्ट a जर म्हटला आपण तर तो a दिलेला आहे इथं आणि b जर म्हटला तर 2/a दिलेला आहे। या सूत्रामध्ये a घन अधिक b घन बरोबर a + b इंटू a वर्ग वजा ab अधिक b वर्ग। मग या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे। आपण परत उदाहरण लिहून घेऊ, a घन अधिक 8/a चा घन बरोबर a चा घन अधिक 2/a कंसाचा घन बरोबर। आता अवयव पाडताना आपल्याला काय म्हटलेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये a अधिक b। आता a ची व्हॅल्यू काय इथं a आणि b ची व्हॅल्यू 2/a म्हणून पहिल्या कंसात येईल a अधिक b म्हणजेच a इथं पहिली टर्म a आहे अधिक b म्हणजेच 2/a आणि दुसरी टर्म दुसऱ्या कंसामध्ये आपण लिहिणार a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा ab म्हणजे पहिलं पद गुणिला दुसरं पद म्हणजेच a गुणिला b। a ची व्हॅल्यू a b ची व्हॅल्यू 2/a म्हणून त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे a × 2/a आणि अधिक b चा वर्ग। b ची किंमत काय आहे इथं b = 2/a म्हणून 2/a चा वर्ग। आता आपण पुढे सोडवू a + 2/a आणि इकडे लिहिता येईल आपल्याला दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग वजा इथं a चा लोप होईल, एक अंशस्थानी एक छेदस्थानी आहे म्हणून वजा 2 अधिक 2चा वर्ग 4 छेदस्थानी a वर्ग। याप्रमाणे म्हणजे आपल्याला फॅक्टर्स त्याचे अशा पद्धतीने पाडता येतात।